मुद्रांक शुल्काची रक्कम भरणार नाही। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने आता हा दावा केल्याची माहिती आहे। कालच्या सुनावणीत वकिलांनी भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 21 कोटी मुद्रांक शुल्क कोण भरणार यावर ही सुनावणी झाली आहे। या आठवड्यामध्ये उपजिल्हा सहजिल्हा निबंधक निर्णय देखील देतील। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाआधी राजकारण चांगलेच तापले। ईव्हीएमच्या सुरक्षेवरून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे। ईव्हीएम सुरक्षित नसल्याचा दावा आता विरोधकांनी केलाय। सांगलीच्या आष्टात स्ट्रॉंग रूम बाहेर 250 पोलीस। परळीमध्ये ईव्हीएमची सुरक्षा नसल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा। गोंदिया सालेकसात ईव्हीएम छेडछाड प्रकरण तापलं। निवडणुका झाल्या, मात्र निकाल 21 डिसेंबरला असल्यामुळे ईव्हीएम वरून काही ठिकाणी विरोधक आक्रमक झाले। सांगलीच्या आष्टामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 250 पोलीस तैनात करण्यात आले। आष्टामध्ये प्रशासनाच्या आकडेवारीमध्ये तब्बल 2000 मतांची तफावत असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला होता। पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठिय्या मांडल्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। ईश्वरपूर आणि तासगावमध्ये दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आले। सांगली जिल्ह्यामध्ये 8 ठिकाणी असणाऱ्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। आपण ईव्हीएम चे सील तोडता, आपण ईव्हीएम मध्ये मतदान झाल्यानंतर मतदान त्यामध्ये आपण करून घेता, या संदर्भामध्ये निवडणूक आयोग नेमकी कोणती भूमिका घेणार आहे का? शासनाच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग या ठिकाणी देखील पडदा टाकणार आहे का? हा एक फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। दुसरीकडे बीडच्या परळीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीनं ईव्हीएमची सुरक्षा नसल्याचा दावा केला। पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्ट्रॉंग रूमची पाहणी केली। पवारांच्या राष्ट्रवादीचे दीपक देशमुख यांनी प्रशासनावर विश्वास नसल्याचं म्हटलं। तिकडे गोंदियामध्ये सालेकसा ईव्हीएम छेडछाड प्रकरणात निवडणूक अधिकाऱ्याला पदमुक्त करण्यात आलं। गोंदियामध्ये सर्व उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता आणि स्ट्रॉंग रूम मध्ये जमा केल्या। त्यामुळे ज्या पेट्या पंचासमक्ष सील झालेल्या होत्या त्यांना न बोलवता त्यांच्या अनुपस्थितीत आपल्याला मतपेटी उघडण्याचे अधिकार कुणी दिलेले आहे? विरोधकांनी सुद्धा आता हा निकाल लांबणीवर टाकल्यावरून सरकारवर आरोप केले आहेत। हे पळवाट आहे आणि सरकारने बाजू का मांडली नाही, तर त्यांना ईव्हीएम मध्ये गडबड करायची आहे, म्हणूनच त्यांनी 20 दिवसाचा कालावधी घेतलेला आहे। आता यांच्या शेंबूड पुसण्यामध्ये वेळ जातो एवढा या काँग्रेसवाल्यांचा, महाविकास आघाडीवाल्यांचा, म्हणून तर लोकांच्या समोर हे लोक शून्य होत चालले आहेत ना।